Good morning, student. Today we are going to study the next lesson in the first unit. The name of this lesson, the cop and the anthems. म्हणजे याला पोलीस व प्रार्थना गीत असे म्हणतात. 3.1 हा आपला लेसन आहे. This is a very interesting and humorous lesson which is revealing the real truth of in the human fate. माणसाच्या नशिबातलं खरं सत्य अतिशय विनोदी पद्धतीने मांडणारा हा पाठ आहे. अँड या पाठाचे लेखक आहेत ओ हेनरी. ओ हेनरी 1862 to 1910. Who is O. Henry? William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. It is his nickname. He was the voracious writer since the childhood. He started humorous weekly. A Rolling Stone. वीकली म्हणजे एक साप्ताहिक, अतिशय विनोदी स्वरूपाचं असलेलं रोलिंग स्टोन हे त्यांनी काही दिवसपर्यंत चालवलं. ते अतिशय सुप्रसिद्ध असे अमेरिकन लेखक आहेत. ही स्टार्टेड ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर्स फेल्ड ही जॉईन्ड हडसन पोस्ट ॲज द रिपोर्टर अँड कंट्युमिनिस्ट अँड ऑकेजनली अ कार्टुनिस्ट. नंतर त्यांनी काढलेलं हे ह्युमरस वीकली काही दिवसपर्यंत चाललं. त्यानंतर त्यांनी रिपोर्टरची नोकरी स्वीकारली आणि वेळ प्रसंगी ते कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते. आपल्याला हा जो पाठ दिलेला आहे याच्यामध्ये पहा, ही अतिशय सुप्रसिद्ध स्टोरी दिलेली आहे. याच्यामधला सोफी नावाचं एक कॅरेक्टर दिलेलं आहे, त्याच्याविषयी पाहू आपण. पहा, द कोप अँड द अँथम इज अबाउट द फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. कन्फाइनमेंट म्हणजे हा जो पाठ दिलेला आहे याच्यामध्ये एक व्यक्ती दिलेला आहे. या पाठाचं नाव दिलेलं आहे द कोप म्हणजे द पोलीस अँड द अँथेम्स आणि प्रार्थना गीत, प्रार्थना स्थळ. याच्यामध्ये स्वातंत्र्य आणि जेल यामधला फरक इथे दिलेला आहे. इनिशियली सोफी फील दॅट देअर इज द फ्रीडम इन द कन्फाइनमेंट. इन दिस लेसन देअर इज अ वन कॅरेक्टर हुज नेम इज सोफी. ही इज फीलिंग दॅट the life is very better, very good, very satisfactory when we are in the jail. Jail means confinement. This life is very good rather than the out of jail. Because out of jail we have a numbers of miseries and worries. But in the jail there is satisfaction. अशा मनोवृत्तीचा हा व्यक्ती आहे. आणि म्हणून The notes of anthem transfer him from within and he resolved to work hard. आणि अशी मनोवृत्ती आहे त्याची. त्याला असं वाटते की जेलमध्ये गेल्यानंतर मस्त निवांत आणि सुंदर जीवन आपण जगू, कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहणार नाही. आणि म्हणून पोलिसांनी आपल्याला वारंवार अरेस्ट करून जेलमध्ये टाकावं याच्यासाठी तो वेळोवेळी प्रयत्न करतो. परंतु त्याचे हे केलेले प्रयत्न त्याच्या नशिबाने ते काही फळास येत नाहीत आणि त्याला एनकेन कारणं तो शोधतो की जेणेकरून जेलात जाता येईल. परंतु प्रत्येक वेळी सुदैवाने तो त्यामधून सुटतो. शेवटी एका प्रार्थना स्थळाजवळ जातो आणि तेव्हा तो ठरवतो की आता जीवनात मेहनत करायची आणि चांगलं जीवन जगायचं. पण दुर्दैवाने मागच्या गोष्टीचा निकाल लागल्याने त्याला त्यावेळेस जेलमध्ये जायची इच्छा असते. म्हणजेच काय, जेव्हा त्याला जेलमध्ये जायची इच्छा असते तेव्हा तो खूप प्रयत्न करून सुद्धा जाऊ शकत नाही. परंतु जेव्हा त्याने ठरवलेले असते की आता आपल्याला जेलमध्ये जायचं नाही, तेव्हा मात्र काहीही प्रयत्न न करता त्याला पोलीस जेलमध्ये टाकतात. अशा प्रकारची ह्युमरस स्टोरी याच्यामध्ये दिलेली आहे. पहा, सोफी फेस द आयरनी ऑफ द फेट ॲज द मोमेंट ही रिलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन द व्हर्च्युअस लाईफ. जेव्हा त्याला समजते की खरं जीवनाचं, सात्विक जीवनाचं खरं सुख हे चांगल्या सद्गुणी मनुष्य बनून जीवन जगण्यात आहे, त्यावेळेस मात्र त्याच्या ह्या गोष्टीचा किंवा विचाराचा, त्याच्या जीवनाचा, त्याच्या नशिबाचा उपहास या लेसनमध्ये केलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. ही इज टेकन इन टू द कन्फाइनमेंट. नाईलाजास्तव त्याला जेलमध्ये जावे लागते. हा पाठ अतिशय डिटेल आपण आता या लेसनमधून पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकचं पेज नंबर 28
हे ओपन करा आणि आपण प्रत्येक पॅरेग्राफ वाईज हा पाठ समजून घेऊया. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल आउट ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौक. अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ एफस्टल. It is the name of this chowk, where the Broadway and Fifth Avenue flow together. एफस्टल आणि ब्रॉडवे हे दोन्हीही रस्ते सोबत ज्या ठिकाणी मिळतात त्या रस्त्याकडे सोफी एका बेंचवरून उठला आणि त्या रस्त्याने जाऊ लागला. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट द लक्झुरियस कॅफे. त्या रस्त्याने जात असताना काही अंतर गेला आणि तिथे एक अतिशय अलिशान अशा प्रकारचं कॅफे होतं. तिथे तो थांबला. नेक्स्ट पॅरेग्राफ. सोफी हॅड कॉन्फिडेंट इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट टू अपवर्ड. सोफीच्या मनामध्ये आत्मविश्वास होता. अगदी त्याने चेक करून पाहिला अंगात घातलेल्या कोटाच्या खालच्या बटनापासून तर वरच्या बटनापर्यंत सगळ्या गोष्टी कशा टापटीप होत्या. ही वॉज 7 मीन्स शेव. त्याने एक दाढी वगैरे चांगली केलेली होती. And his coat was trim and his neat black bow had been presented by him by the lady missionary on the Thanksgiving days. आणि त्याने स्वतःला चेक केलं. व्यवस्थित दाढी वगैरे केलेली आहे. टापटीप असलेला कोट आहे. वरती टाय बांधलेला आहे. आणि थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी एका ख्रिश्चन मिशनरीने त्याला प्रेझेंट केलेला बो त्याने व्यवस्थित आपल्या नेकशी लावलेला आहे. If only he could reach a table in the restaurant unsuspected. आणि अशा प्रकारचा त्याचा हा टापटीपणा कुठल्याही प्रकारची त्याच्यावर शंका न घेऊ देता त्याला त्या रेस्टॉरंट हॉटेलमध्ये प्रवेश देण्यासाठी पुरेसा होता की जेणेकरून कोणीही त्याच्यावर कुठला संशय घेऊ शकत नव्हते. सक्सेस वुड बी हिज. आणि आता यश त्याच्या हातात होतं. द पोर्शन ऑफ हिम that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. आणि अशा प्रकारचा त्याचा अवतार होता. त्यामुळे वेटर सुद्धा त्याच्यावर शंका घेणार नाही. आणि nobody resist him from coming the restaurant. कोणीच त्याला रेस्टॉरंटमध्ये येऊ देण्या वाचून रोखू शकणार नव्हते. A roasted Millard ducks thought the Sophie. आणि त्याने या स्वतःचा मस्त बेत ठरवला की आता रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर कशा प्रकारचा एन्जॉय करायचा, काय खायचं, काय प्यायचं. आणि म्हणून त्याने ठरवून घेतलेलं आहे की आज मस्त मेलार्ड बर्डच्या भाजलेल्या मांसावर आपण ताव मारूया. वुड बी अबाउट द थिंग्स विथ द बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज अँड कप ऑफ कॉफी अँड द सिगार. अशा प्रकारचा टाइम टेबल त्याने ठरवून घेतलेला आहे की एक वाईनची बॉटल, मॅलार्ड बर्डचे भाजलेले मांस घ्यायचे, काही चीज घ्यायची आणि कप ऑफ कॉफी आणि एक कप कॉफी घ्यायची, एक सिगार इत्यादी गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि $1 फॉर द सिगार वुल बी इनफ. त्याला माहिती होतं की एका सिगारेटसाठी लागणारा $1 हा आपल्या खिशामध्ये आहे आणि तो त्या कामासाठी पुरेसा आहे. द टोटल वुल नाईट बी सो हाय as to call forth any extreme of revenge from the cafe management. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, द टोटल वुल नॉट बी सो हाय. बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या काही इतक्या हायफाय नव्हत्या की जेणेकरून रेस्टॉरंटचा मालक एकदमच त्याच्यावर संतापून जाईल. अँड यट द मीट्स वुल्ड लिव्ह हिम फील अँड हॅपी फॉर द जर्नी टू द विंटर्स आयलँड. आणि त्याने ह्या गोष्टी जर घेतल्या, जेवण वगैरे केलं आणि त्याचं बिल देण्यासाठी जर पैसे नसले तर त्या रेस्टॉरंटच्या मालकाला ही गोष्ट पुरेशी आहे की एवढ्या मोठ्या गोष्टींच्या वस्तू घेऊन याने पैसे दिले नाही म्हणून तो मालक संतापून जाऊन पोलिसांना बोलवेल आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. आणि आपलं त्या विंटर आयलँडवर जाण्याचं जे स्वप्न आहे, विंटर आयलँडला आपण पाहतो की हिवाळी बेट आणि त्या बेटवरच्या अलिशान असलेल्या मस्त त्या जेलमध्ये आपल्याला राहायला मिळेल अशी अपेक्षा त्याने इथे ठेवलेली आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ पहा. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर. टॅटर्ड म्हणजेच काय, जीर्ण झालेले, फाटलेले.
अँड डिसेंट म्हणजे जीर्ण झालेले. जसा सोफीने त्या रेस्टॉरंटमध्ये एंट्री केली, त्या मेन गेटवर असलेला मुख्य वेटर जो होता त्याची नजर त्याच्या फाटलेल्या जीर्ण झालेल्या कोटच्या बटनाकडे गेली आणि त्या वेटरने त्याला ओळखले. शूज द स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट द कन्व्हेइंग हिम इन द सायलेन्स अँड हास्ट टू साइडवॉक अँड अव्हार्टेड द इग्नोबल फेट ऑफ मेनेंज मेलार्ड. आणि अशा प्रकारे त्याने त्याच्यामध्ये एंट्री करायचं ठरवलं. तेव्हाच नेमका मेन वेटरने त्याचा तो अवतार पाहून त्याला पकडले आणि जोरदार धक्का देऊन त्याला ढकलून दिले. त्याला त्या रेस्टॉरंटमध्ये येऊ दिले नाही. आणि म्हणून सोफी म्हणतो की हास्ट टू द साइडवॉक अँड अव्हार्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनेन्स मेलार्ड. आणि अशा प्रकारे त्या बिचाऱ्या बदनशिबी मेलार्ड बर्डच्या मटणाचा खायचा आनंद जो याला घ्यायचा होता त्याचा तो धोका टळला. त्याला काही खायला ते मिळाले नाही. याने केलेला प्लॅन सक्सेस झाला नाही.